ठरलं तर मग या मालिकेच्या 7 ऑक्टोबरच्या भागामध्ये आता आपल्याला एका आई आणि मुलीचं मिलन होताना पाहायला मिळणार आहे। सायली आपल्या आईला आणि प्रतिमा आपल्या मुलीला आता ओळखून या सगळ्यामध्ये दोघीजणी अशा काही एकत्र आलेल्या आहेत की आता मायलेकीचं नातं हे अख्ख्या जगासमोर आलेलं। 7 ऑक्टोबरच्या भागामध्ये अर्जुन आणि चैतन्य याच विषयावरती डिस्कस करत असतात की सायलीला खरं वाटलंय का की अर्जुनने जे एक्सप्लेनेशन दिलंय ते। त्यावरती अर्जुन सांगत असतो मला काही कळत नाहीये, म्हणजे मी त्यांना बोललो आणि त्यानंतर मी पटकन खाली निघून गेलो, त्यामुळे त्यांना काय वाटलं कसं वाटलं या सगळ्यावरती मी काही विचार केलेला नाहीये। यावरती चैतन्य म्हणतो पण तुला आता हे सगळं जाणून घ्यायला पाहिजे की नक्की सायली वहिनींना हे खरं वाटलंय की नाही वाटलंय। यावरती अर्जुन म्हणतो मी एक युक्ती करू शकतो, म्हणजे खरं सांगायचं तर जर त्या माझ्याशी नॉर्मल वागत असतील तर त्यांना पटलंय की मी तन्वीला खोटं बोललो होतो, पण जर त्या माझ्याशी असं काहीतरी वेगळं वागल्या तर मात्र मला वाटते की त्यांना माझ्यावरती संशय आलेला असेल की मी खरंच त्यांच्या प्रेमात पडलोय आणि मी खोटं बोलतोय। आता हे सगळं खाली गेल्यावरतीच मला समजेल की या सगळ्यामध्ये त्यांना काय वाटतंय, म्हणजे आता या सगळ्यामध्ये त्यांच्याशी खाली गेल्यावरतीच वागणं मला समजेल आणि मगच आपण काय विचार करायचं ते करू शकतो। यावरती मग मात्र आता इकडे चैतन्य म्हणतो तुझं असं झालंय ना, एवढा 25-25 केस ॲट अ टाइम लढणारा तू वकील, पण बायकोसमोर तुझा पाळा पाचोळा झालाय रे। बायकोसमोर इतका घाबरून राहत असशील याच्यावरती कोण विश्वास ठेवेल। असं म्हणत आता चैतन्य आणि अर्जुन सायलीबद्दल बोलत असताना खालून कल्पनाचा आवाज येतो, अर्जुन चैतन्य या जेवायला या। यावरती चैतन्य म्हणतो चला तुमच्या बायकोने छानपैकी जेवण केलं असेल, आता तिचा राग कसा आहे या गोष्टीचा सुद्धा आता तुम्हाला अंदाज घ्यायलाच पाहिजे। असं म्हणत इकडे आता चैतन्य आणि अर्जुन खाली येत असतात। तोपर्यंत सगळेजण डायनिंग टेबलवरती बसलेले असतात। डायनिंग टेबलवरती बसल्यावरती आता इकडे पूर्णाजी म्हणत असते खरं सांगू का तर या सगळ्यामध्ये हल्ली रात्रीच्या जेवणाची इच्छाच होत नाहीये, पण त्यावरती आता इकडे सायली सांगत असते पूर्णाई थोडंफार तरी लवकरात लवकर खाऊन घेत जा, म्हणजे तुमच्या हेल्थसाठी चांगलं आहे। तोपर्यंत अर्जुन आणि चैतन्य येतात आणि अर्जुनचं लक्ष याचकडे असतं की या सगळ्यामध्ये सायली आपल्याशी कसं वागतायत काय वागतायत। आणि त्यावेळेला सायली म्हणते अर्जुन सर तुम्ही इकडे बसून घ्या आणि तुम्हाला काय वाढू पोळी वाढू की आमटी भात वाढू। अर्जुन म्हणतो आमटी भात वाढा। आता मात्र सायलीचा नॉर्मल सूर बघून अर्जुनला खूप बरं वाटतं आणि तो म्हणतो चला चैतन्यला हळूच पुटपुटतो सुटलो आपण, म्हणजे या सगळ्यामध्ये सायलीचा मूड नॉर्मल आहे, म्हणजे तिला माझं म्हणणं बहुतेक पटलं दिसतंय। यावर चैतन्य म्हणतो बरं झालं सुटलास तू या सगळ्यामधून। असं म्हणत आता मात्र इकडे दोघांच्या चर्चा चालू असतात। त्यावरती आता इकडे सायली म्हणत असते पूर्णाची तुम्हाला काय वाढू, तर पूर्णाची तिला त्या ताटामध्ये जे हवं आहे ते वाढून घेते। त्यावेळेला आता इकडे सायली विचारते प्रतिमा आत्या तुम्हाला काय वाढू। यावरती प्रतिमा आता खाणाखुणा न करता चक्क मला भाजी वाढ असं सांगण्याचा सायलीला प्रयत्न करते की मला भाजी वाढ असं बोलते। सगळ्यांनाच खूप आनंद होतो की या सगळ्यामध्ये प्रतिमा त्या स्वतःहून बोलायला लागल्यात आणि त्यामुळे सगळेजण खूप खुश होतात। आणि त्यावेळेला सायली म्हणते प्रतिमा त्या ही भाजी अगदी छान झाली नाही का, म्हणजे एकदा वेगळ्या पद्धतीने मी केलेली आहे। प्रतिमा म्हणते हो तर जिऱ्याच्या फोडणीचा खमखमीत वास मस्त खमंग वास येतोय, म्हणजे इतकी छान भाजी झाली ना। असं म्हणत प्रतिमा काही शब्द बोलते आणि सगळ्यांना इतका आनंद होतो, खाणाखुणा न करता प्रतिमा आज चक्क बोलत आहे या गोष्टीमुळे सगळ्यांनाच खूप आनंद होतो। अर्जुन मात्र सायलीकडे एकटक पाहत असतो आणि तिला काय बोलायचंय किंवा तिला काय हे करायचंय या गोष्टीचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करत असतो। तोपर्यंत प्रियामध्येच विषय काढते मला काहीतरी सांगायचं आहे बाबा तुम्हाला मला काहीतरी बोलायचं आहे। आता मात्र अर्जुन सायली गडबडतात। काल झालेल्या विषयावरती प्रियाला काही बोलायचं असेल का, म्हणजे काल जो काही प्रकार घडला त्याबद्दल अर्जुनसाठी तिला कंप्लेंट करायची असेल का, म्हणून सायली आणि अर्जुन दोघं जण एकमेकांकडे पाहतात। तर त्यावेळेला प्रिया सांगते आपण इकडे आल्याला बरेचसा वेळ झाला नाही का, म्हणजे आईच्या इथल्या आठवणी म्हणा किंवा या सगळ्यामध्ये आई इथे आधी होती आणि त्यामुळे आईला इथे बरं वाटावं या कारणासाठी आपण इकडे बराच वेळ थांबलो, पण मला असं वाटते की आता आपण आपल्या घरी जायला पाहिजे।
तिकडे सुद्धा आईने इतके वर्ष संसार केला आणि या संसाराच्या तिच्या काहीतरी आठवणी असतीलच ना, त्या आठवणी सुद्धा तिकडे होऊन जर आपण जाग्या केल्या तर मला असं वाटते की आईला या सगळ्यामध्ये स्मृती परत येण्यासाठी मदत होईल. असं म्हणत प्रिया आता इकडे प्रतिमाला घरी घेऊन जाण्याचा विषय काढते आणि सगळ्यांच्याच अगदी हृदयाचा ठोका चुकतो. कारण प्रतिमा इथून जाणार या गोष्टीवरती आता कुणाला विश्वास बसत नाही. पूर्णाजी म्हणते, असं काय करतेस? अगं पण इथे सगळेजण आपण तिची काळजी घेतोय ना, इथे बरेचसे लोक आहेत जे तिची काळजी घेतायत, तिला बरं वाटावं म्हणून प्रयत्न करतायत, मग अचानकपणे प्रतिमाला घेऊन जाण्याची तू का गोष्ट करतेस? यावरती प्रिया सांगते, पूर्णाजी कसं आहे ना, जरी इकडे सगळे तिची काळजी घेत असले ना तरी सुद्धा आपलं घर ते आपलंच घर ना. तिच्या या घरात जशा आठवणी आहेत तशा त्या सुद्धा घरात आठवणी आहेतच ना. त्यावरती पूर्णाजी म्हणते, अगं हो, तिकडे तिच्या जरी आठवणी असल्या ना तरी तिकडे सायली नाहीये ना. जशी सायली इथे प्रतिमाची काळजी घेते, दोघींना एकमेकींची सवय झाले आणि दोघी एकमेकींना अगदी किती जपतात बघतेस ना तू. त्यामुळे तिकडे गेल्यावरती सायली नसेल आणि त्यामुळे प्रतिमाची थोडीफार तरी गैरसोय होईलच ना. यावरती प्रिया म्हणते, नाही, कसंही झालं ना तरी मी आईची खरी मुलगी आहे, त्यामुळे मला आईची काळजी घ्यायला पाहिजे ना, ती सवय मला सुद्धा व्हायला पाहिजे ना. असं आम्ही सायलीच्या कोबड्या घेत किती इथे बसणार आणि तुम्हाला सुद्धा किती त्रास देणार. असं म्हणत इकडे आता प्रिया नाटकं करायला लागते. यावरती प्रताप म्हणतो, तुला कोणी सांगितलं की आम्हाला इथे प्रतिमाची काळजी घेताना त्रास होतोय? आम्हाला कुणालाही प्रतिमाची काळजी घेताना बिलकुल त्रास होत नाहीये. यावरती मग मात्र आता प्रताप म्हणतो, नाही, हा सगळा विषय आपण इथेच थांबवूया, ते काही नाही, प्रतिमा कुठे कुठे जाणार नाही. असं म्हणत प्रताप फायनली आता या सगळ्यामध्ये प्रतिमाला पाठवायचं नाही या विषयावरती ठाम असतो. आणि अर्जुन सुद्धा म्हणतो, हो डॅड, तू जे म्हणतोयस ना ते बरोबर आहे, मला सुद्धा तुझं म्हणणं पटलेलं आहे. असं म्हणत आता इकडे अर्जुन सुद्धा या सगळ्यामध्ये सहमती दाखवतो. हे सगळं घडल्यावरती आता अर्जुन म्हणतो, बरोबर आहे, प्रतिमा त्या इथे राहिली तर लवकरात लवकर बरं होण्यासाठी तिला मदत होईल ना. तन्वी, तू नको असं करूस, तिला इथून घेऊन जाऊ नकोस. त्यावरती आता इकडे विराज सर म्हणतात, एक मिनिट, मला वाटते तन्वी बरोबर बोलते. आता या सगळ्यामध्ये आत्तापर्यंत प्रिया बोलत होती, पण आत्ता ज्या वेळेला रविराज सर हे म्हणतात तेव्हा सगळ्यांना खूपच धक्का बसतो. म्हणजे आता रविराज सर हे म्हटल्यावरती आता ते सांगतात की खरं सांगू का, तर मागच्याच वेळेला सायलीने हा विषय काढला होता नाही का, की आपण प्रतिमाला घरी घेऊन जाऊया, म्हणजे आमच्या घरी ज्या तिच्या आठवणी असतील त्या जाग्या होतील आणि तिला ह्या सगळ्यामध्ये सगळं आठवण्यासाठी मदत होईल. तर मला वाटते त्यावेळेला आपल्याला जमलं नाही, पण आत्ता जर तन्वी हे म्हणतेय तर आपण हे ऐकायला काही हरकत नाही आहे ना. म्हणजे या सगळ्यामध्ये जर का आपण प्रतिमाला नेल्यामुळे तिची स्मृती परत येणार असेल तर हा सुद्धा प्रयोग करून बघायला काय हरकत आहे. यावरती कल्पना म्हणते, भाऊजी अहो असं काय करताय, म्हणजे या सगळ्यामध्ये जर का सायली म्हणत होती ती थोड्या वेळासाठी होतं ना, पण कायमच तुम्ही प्रतिमाला घेऊन जाणार तर इकडे कसं होईल. आणि यावरती अस्मिता म्हणते, हो तन्वी, आणि तुला तुझ्या आईची सेवा करायला इथे पण मिळते ना, तू तुझ्या आईला औषध वगैरे इकडे देतेसच की, मग काय आहे, मग एवढं तुला घाई काय आहे तिला घेऊन जाण्याची. असं म्हणत सगळेच जण घरातले प्रतिमाला घेऊन जाण्यासाठी विरोध करत असतात. प्रिया विचार करते, हा आता किल्लेदार त्याच्या मतावरती ठाम राहायला पाहिजे, नाहीतर माझं काही खरं नाही, माझा प्लॅन पूर्णपणे फ्लॉप होईल. यावरती प्रिया अस्मिताला म्हणते, अगं अस्मिता, ते गोळ्या वगैरे देण्याचं ठीक आहे ग, पण पूर्णपणे माझ्या हातामध्ये आईला आल्यावरती मला पूर्णपणे तिची सेवा करता येईल ना. इथे असल्यावरती सायली पुढे मागे करत राहते, मग मला काही करता येत नाही ना. असं म्हणत प्रिया आता या सगळ्यामध्ये सायलीला कमीपणा तर देतच असते, पण तिला सायलीमध्ये खूप प्रॉब्लेम सुद्धा असतो. त्यावरती आता इकडे पूर्णांची म्हणते, काय ग सायली, तू काहीच बोलत नाहीयेस, या सगळ्या प्रकरणावरती तुझं काय ओपिनियन आहे. यावरती आता मात्र सायली आपलं तोंड उघडते आणि सायली म्हणते, रविराज काका हे ना म्हणजे प्रतिमा आत्यांसाठी कधीच काही चुकीचं करतील असं मला वाटत नाहीये. त्यांना जर का वाटतंय ना की या सगळ्यामध्ये प्रतिमा त्यांना घरी नेल्यावरती त्या बऱ्या होतील तर नक्कीच त्यांचं म्हणणं मला पटतंय. म्हणजे ते कोणताही विचार अविचारीपणे करणार नाहीत, तर त्यांना या सगळ्यामध्ये आता प्रतिमात्याची एक बाजू आहे ती माहिती आहे आणि प्रतिमात्याला घरी नेण्यावरती तिला बरं करण्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करतील. त्यामुळे मला वाटते जर रविराज काकांना हे वाटतंय तर नक्कीच हे योग्य असेल.
ते आपल्या बायकोसाठी कधीही चुकीचा निर्णय घेणार नाहीत. आत्तापर्यंत त्यांनी प्रतिमा आत्या बरी व्हावी यासाठी प्रयत्न केलेले आहेत. मग आत्ता सुद्धा जर प्रतिमा आत्या घरी जाऊन तिच्या स्मृती जाग्या होत असतील ना, तर मला वाटते रविराज काकांचा हा निर्णय योग्य आहे. त्यांना प्रतिमा आत्याला घेऊन जाण्यासाठी आपण कोण अडवणार? हा म्हणजे आपल्याला जरी वाईट वाटलं तरी सुद्धा प्रतिमा आत्यांच्या भल्यासाठी आपल्याला हे पाऊल उचलावंच लागेल. असं म्हणत सायली रविराजांना सपोर्ट करते. रविराज म्हणतात, सायली बाळा, मला तुझ्याकडून खरं सांगायचं तर हीच अपेक्षा होती. असं म्हणत आता रविराज सायलीचं कौतुक करतात. एक प्रकारे सायली आता म्हणत असते की प्रतिमा त्या गेल्या तरी चालणार आहे, पण एक प्रकारे या सगळ्यामध्ये सायलीला खूप त्रास सुद्धा होत असतो आणि ती हा त्रास लपवत असते. सायलीलाच काय, घरातील प्रत्येक व्यक्तीला त्रास होत असतो. प्रत्येक व्यक्ती ही विचार करत असते प्रतिमा गेल्यावरती आपण कसं राहायचं. तितकाच त्रास पूर्णाजीला, तितकाच प्रतिमाला, तितकाच कल्पना, प्रताप आणि सायलीला होत असतो. पण या सगळ्यामध्ये प्रियाने खेळलेला डाव आता कुठेतरी यशस्वी होत असतो. प्रिया सांगते, मग मला असं वाटते की मी उद्याचीच तयारी करते. मी सुमन काकीला फोन करून कळवून टाकते की आम्ही उद्या तिकडे येतोय, म्हणजे आईची रूम वगैरे व्यवस्थित करेल, आईला जे काही हवं नको ती सगळी तयारी करून ठेवेल. कसं वाटतंय? आता उद्याच जायचं म्हटल्यावरती अजून सगळ्यांना खूपच वाईट वाटतं. इतके दिवस घरामध्ये असलेली प्रतिमा अचानकपणे आपल्या घरी तडकाफडकी निघून जाणार, हे सगळं सायलीला तर बिलकुल सहन होत नसतं. शेवटी आई मुलीचं रक्ताचं नातं असतं. इतक्या वर्षानंतर आई मुली एकमेकीला भेटलेल्या असतात. मग त्यानंतर मात्र आता आई मुलींची ताटातूट होणार हे दोघींच्याही मनाला पटत नसतं. दोघींनाही खूप 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 वाईट वाटत असतं. त्यामध्ये आता सायली प्रतिमाच्या रूममध्ये येते. प्रतिमाच्या रूममध्ये आल्यावरती सायली आता तिची बॅग भरायला लागते. एक एक करत कपाटातून तिच्या साड्या काढते, बॅग काढते आणि सगळं काही एका बॅगमध्ये भरून आता प्रतिमाची पूर्णपणे सायली तयारी करत असते. तयारी तर सायली करत असते, पण सायलीचं मन आतून तुटलेलं असतं. तिला प्रतिमा त्या कधीच आपल्यापासून लांब जाऊ नये असं वाटत असल्यामुळे तिला खूप 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 त्रास होत असतो. आणि या सगळ्यामध्ये एक एक करत सगळ्या साड्या काढता काढता तिच्या मनामधल्या सगळ्या आठवणी पण बाहेर निघतात. कशा पद्धतीने सगळ्यात पहिले आपण प्रतिमात्याला देवळात पाहिलं. प्रतिमात्याला देवळात पाहिलं आणि त्यावेळेला आपल्याला विश्वासच बसला नाही. अलिबागला प्रतिमात्या आहेत, आपण कशा पद्धतीने पुन्हा तिला भेटायला गेलो. त्यावेळेला भिकाऱ्यांच्या रांगेमध्ये बसलेली प्रतिमा, त्यानंतर मग मात्र भांबावलेली प्रतिमा. प्रत्येक वेळेला प्रतिमा ज्या वेळेला सायलीच्या सोबत असायची तो क्षण, सायलीने प्रतिमाला घरी आणलं तो क्षण, घरी आणल्यानंतर दोघीमध्ये झालेलं बॉन्डिंग, त्यानंतर दोघींनी या घरामध्ये एन्जॉय केलेले क्षण, या घरामध्ये क्षणोक्षणी सायली आणि प्रतिमा सोबत होत्या. प्रतिमाला बर्ण करण्यासाठी सायलीने केलेले एफर्ट्स, हे सगळं तिला आठवतं आणि तिच्या डोळ्यात टचकन पाणी येतं. प्रतिमाच्या साड्या कुरवाळत आता इकडे सायली रडत असते आणि ही सायली ही साडी प्रतिमात्यांनी रक्षाबंधनला नेसली होती असं म्हणत ती हिरवी साडी हातामध्ये घेते आणि प्रतिमात्या, ही साडी नेसून तुम्ही किती छान दिसत होतात, पण आता तुम्ही इथून निघून जाल तर माझ्या मनाला किती यातना होतील. पण मला हे असं का होतंय? मला इतका त्रास का होतोय? या सगळ्यामध्ये मी इतकी अस्वस्थ का होते? कारण प्रतिमात्यांनी घरी जाणं हे कधीतरी होणारच होतं, याची मला मनाची तयारी करायला हवीच होती. हे मला समजून घ्यायलाच पाहिजे होतं. ते त्यांचं घर आहे, त्यांच्या घरी ते जाणारच. मग तरीसुद्धा माझ्या मनाला आत्ता इतकी हुरहुर का लागते? कुणीतरी माझं, कुणीतरी माझ्या जवळचं, कुणीतरी माझं रक्ताचं इथून निघून जाते अशी मला भावना आहे. ते काय असेल हे सगळं? असं म्हणत सायली पुन्हा पुन्हा प्रतिमाच्या गोष्टी आठवते. प्रतिमाने सांगितलेली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे, मला तन्वीमध्ये माझी मुलगी दिसतच नाही, मला तुझ्यातच माझी मुलगी दिसते. हे वाक्य आता सायलीच्या सारखं कानावरती पडतं आणि प्रतिमात्या, काय तुम्हाला सांगायचं होतं, काय तुम्हाला संकेत द्यायचा होता हे मला कधी कळलंच नाही असं म्हणत सायली आता रडत असते. आणि तेवढ्यात प्रिया मात्र सेलिब्रेट करत असते. प्रिया इकडे विचार करते, सुमन काकीला फोन करते आणि तिला कळवून टाकते आई येणार आहे, म्हणजे नागोबाला पण समजेल आणि या सगळ्यामध्ये आता मात्र ती तयारी सुद्धा करून ठेवेल. असं म्हटल्यावरती प्रिया आता फोन करते आणि सुमन काकी, अगं काय करतेस तू? यावरती सुमन म्हणते, बोल की, कशी आहे प्रतिमा वहिनींची तब्येत? तोपर्यंत रविराज सुद्धा रूममध्ये येतात आणि प्रिया सांगते, बाबा मी सुमन काकींना आई येणार ही न्यूज सांगते जेणेकरून सुमन काकी तयारी करून ठेवेल.
तोपर्यंत इकडे सुमन म्हणते काय बोलतेस सायली तन्वी. यावरती तन्वी सांगते अगं सुमन काकी तुला एक खूप आनंदाची बातमी देण्यासाठी कॉल केला आहे. अगं आम्ही आईला घेऊन परत येतोय. यावरती आता खुश झालेली सुमन म्हणते काय बोलतेस अगं, या आनंदाच्या बातमीची मी किती दिवस वाट पाहत होते. आता खऱ्या अर्थाने आपली फॅमिली पूर्ण होईल. प्रतिमा वहिनी आपल्या इकडे आल्यावरती आता या सगळ्यामध्ये आपल्याला एकत्र राहता येईल. खरंच मला खूप आनंद झालाय. पण तू हे काय कधी येणार आहेस. यावरती प्रिया म्हणते उद्या. मग थोडीशी सुमन गडबडते आणि ती म्हणते अगं असं काय करतेस, तडकाफडकी आज काय कळवलंस, जरा 4 दिवस आधी कळवायचं होतंस ना, मी छानपैकी तयारी केली असती. यावरती इकडे आता प्रिया सांगते अगं अचानकच वेट ठरला म्हणून अचानकच यायचं ठरलं. ते सगळं जाऊ दे, तू छानपैकी आईच्या आवडीची तयारी करून ठेव, आईच्या आवडीचं छानपैकी जेवण वगैरे करून ठेव असं म्हणत आता इकडे प्रिया सुमनला सांगत असते. सुमन म्हणते तू काळजीच करू नकोस ग, मी या सगळ्यामध्ये इतकी साग्रसंगीत तयारी करून ठेवेन ना की मात्र तू विचार पण करू शकत नाही. प्रतिमा वहिनी इकडे आल्या की अशा खुश होतील ना असं म्हणत सुमन खूपच एक्सायटेड होते आणि ती प्रियाला सांगते तुम्ही लवकरात लवकर या, मी इकडे व्यवस्थितपणे सगळी तयारी करून ठेवते असं म्हणत सुमन खूप एक्सायटेड होते आणि ती उठते आणि विचार करते नाही प्रतिमा वहिनी जर का इकडे येणार आहेत तर मला या सगळ्यामध्ये काहीतरी जय्यत तयारी करायला पाहिजे. काय करू त्यांच्या आवडीचं जेवण तर करायला पाहिजे. त्यांना ना बटाट्याची भाजी खूप आवडते आणि साबुदाण्याची खिचडी पण खूप आवडते. तर मला असं वाटते की मी बटाट्याची भाजी पण करते आणि साबुदाण्याची खिचडी पण करते, जेणेकरून प्रतिमा वहिनी घरी आल्या की त्यांच्या आवडीचं जेवण होईल. किती आनंद झालाय. आणि या सगळ्यामध्ये मी तयारीसुद्धा त्यांचे रूमसुद्धा सुंदरपैकी आवरून देईन असं म्हणत खुश झालेली सुमन स्वतःशीच खुश होत असताना तिकडे नागराज येतो. नागराज म्हणतो काय ग आज इतकं खुश व्हायला झालंय काय तुला. यावरती सुमन सांगते काय सांगू तुम्हाला मला इतका आनंद झालाय ना. यावरती नागराज म्हणतो अगं झालंय तरी काय. यावरती सुमन म्हणते अहो प्रियाचा फोन आला होता, तन्वीचा फोन आला होता आणि तन्वी मला हे सांगू इच्छित होती की या सगळ्यामध्ये ती प्रतिमा आत्यांना घेऊन येत आहे, म्हणजे प्रतिमाला घेऊन येत आहे. यावरती प्रतिमा वहिनी येत आहेत म्हटल्यावरती नागराज गडबडतो. नागराज म्हणतो काय प्रतिमा वहिनी येते आहे. यावरती सुमन म्हणते हो मला इतका आनंद झालाय ना, काय करू आणि काय करू नको अशी मला मनाची स्थिती झालेली आहे. म्हणजे प्रतिमा वहिनींना काय आवडतं काय नाही, जेवण खावण त्यांची रूम हे सगळं करायला मला अजिबात वेळ नाही आहे. तुम्ही सुद्धा या सगळ्यामध्ये मला मदत करा असं म्हणत आता सुमन तयारीला लागते. जिकडे सुमन तयारीला लागते तिकडे नागराज हादरतो आणि तो विचार करतो हे काय आहे, म्हणजे हे नवीन नाटक ह्या प्रियाने खेळलं तरी कसं, म्हणजे हिने मला विश्वासात न घेता प्रतिमाला आणण्याचा प्लॅन तरी कसा केला. नागराजचं डोकंच सटकतं आणि ही प्रिया तिची मनमानी करायला लागलेली आहे. या प्रियाला मला थांबवून बिलकुल चालणार नाही, म्हणजे तिला अजिबात हे असं करून चालणार नाही, मला हिला कुठेतरी थांबवायलाच पाहिजे असा विचार नागराज करत असतो. तोपर्यंत सायली आपल्या रूममध्ये येते. रूममध्ये आलेली सायली खूपच उदास असते. ती आता खाली बसलेली असते आणि एकटक शून्यात पाहत असते. तिकडे आता अर्जुन येतो आणि काय झालं सायली तुम्ही इतक्या अस्वस्थ का आहात, का बरं इथे बसलात. यावरती सायली सांगायला लागते प्रतिमा त्या या घरातून निघून जाणार, खरं सांगायचं तर मला ही गोष्ट सहनच होत नाहीये. यावरती अर्जुन म्हणतो असं काय करताय, पण खाली तर सगळ्यांच्या समोर आता तुम्हीच परवानगी दिलीत ना, तुम्हीच म्हटलात ना की प्रतिमा त्यांच्या घरी जातील, त्यांना काही आठवणी आठवतील, त्यांना बरं वाटेल. यावरती सायली म्हणते मी प्रतिमा त्यांना कोणत्या अधिकाराने थांबवू सांगा मला तुम्ही. खरंच जर त्यांना घरी जाऊन त्यांच्या काही आठवणी जाग्या होत असतील तर त्यांना थांबवण्याचा मला अधिकारच नाही आहे. मला ना त्यांच्यासोबत खूप वेळ घालवायचा होता हो. मला आत्तासुद्धा त्या इथे असल्यावर त्यांच्यासोबत गप्पा टप्पा मारायचा, त्यांच्या मांडीवरती डोकं ठेवायचं आहे. म्हणजे का कुणास ठाऊक पण माझं कुणीतरी आतून तुटल्यासारखं मला वाटते, कुणीतरी माझं जवळचं रक्ताचं माझ्यापासून दूर जाते असं मला वाटते. अर्जुन म्हणतो कसं आहे ना तुम्ही इतके दिवस प्रतिमात्यांच्या सोबत आहात आणि तुमच्या दोघींचं बॉन्डिंग एकदम छान झालंय, तुमच्या दोघींचा लळा खूप लागलेला आहे एकमेकींना, त्यामुळे तुम्हाला असं वाटणं साहजिकच आहे. पण तुम्ही एक पॉझिटिव्ह विचार करा ना की तुम्हाला ज्या वेळेला वाटेल त्यावेळेला तुम्ही आता प्रतिमा आत्याला भेटायला सिनियरच्या घरी जाऊ शकता, तिला भेटू शकता, मनसोक्त गप्पा मारू शकता. सायली म्हणते तसं नाही सर, तिकडे जाऊन गप्पा मारणं आणि इकडे प्रतिमा त्या 24 तास आपल्यासोबत असणं यासाठी खूप फरक आहे.
यावरती अर्जुन म्हणतो असं काय करताय, पण तुम्हीच सगळ्यांच्या समोर कबुली दिलीत ना की सिनियर जे करतोय ते बरोबर आहे. यावरती सायली म्हणते ते करतायत ते बरोबरच आहे, मी अजूनही म्हणत नाही की ते चुकीचं करतायत, ते बरोबर करतायत, पण माझं मन मात्र माझ्या ताब्यात नाहीये. माझं मन मला खूपच हे करतंय की मला प्रतिमा आत्याशी जायचं आहे, मिठीत द्यायचं आहे, त्यांच्याशी गप्पा मारायच्या आहेत, मला खरंच त्यांना इथे ठेवायचं आहे. अर्जुन सर काहीतरी करा ना. यावरती अर्जुन म्हणतो सायली तुमचा हा हट्ट आहे, तुम्ही प्रतिमा आत्याला कधीही जा कधीही भेटा, तुम्ही स्वतःला त्रास करून का घेताय. सायली म्हणते नाही सर, मला माझंच कोणीतरी जवळचं असं मला सोडून चाललेलं वाटतंय. माझ्या आयुष्यात मी अनाथाचं जीवन जगले, पण ज्यावेळेला प्रतिमा आत्या आले ना त्यावेळेला कुठेतरी माझ्या हक्काचं कोणीतरी आल्याचं मला आता वाटतंय. आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये आता मात्र मी आता खूपच दुःखी आहे. अर्जुन म्हणतो तुम्ही एक काम करा, आत्ताच्या आत्ता प्रतिमा आत्यासोबत बोलायला जा बरं, म्हणजे तुम्हाला या सगळ्यामध्ये प्रतिमा आत्याला वेळ घालवता येईल, त्यांच्याशी बोलता येईल. असं म्हणत अर्जुन सायलीला प्रतिमासोबत बोलवण्यासाठी पाठवतो. इकडे आता सायली प्रतिमासोबत गप्पा मारायला येते आणि प्रतिमा आत्या तुम्ही जर का निघून गेलात तर मला खूप वाईट वाटेल, मला तुमची खूप आठवण येईल. यावरती मग मात्र प्रतिमा म्हणते मला सुद्धा तुझी खूप आठवण येईल. खरं सांगायचं तर या घरातून निघताना माझा पाय निघत नाही तो फक्त तुझ्यासाठी. तू मला इकडे अडकवून ठेवलेलं आहेस, म्हणजे आता तुला सोडून जाणं हे मला अजिबात शक्य नाही आहे, मी तुला सोडून कुठे जाणार नाही. असं म्हणत प्रतिमाने फायनली निर्णय घेतलेला असतो. पण त्यातच प्रिया हट्टी आता प्रतिमाला घेऊन दुसऱ्या दिवशी जायला निघते. सगळेजण प्रतिमाला बाय बोलतात, प्रतिमाची बॅग गाडीत टाकण्यात येते आणि आता प्रतिमा एक एक पाऊल घराच्या बाहेर टाकणार. रविराज बॅग घेऊन निघतात, पण त्याच वेळेला इकडे आता प्रतिमा पुन्हा मागे फिरते. सायली रडत असते, प्रतिमा रडत असते. माय लेकींची ही ताटातूट त्याला सहनच होत नसते. मग प्रतिमा मागे वळून पाहते. सायली धावत जाऊन प्रतिमा त्या असं म्हणत प्रतिमाला मिठी मारते. फायनली मायलेकींची भेट झालेली आहे. मायलेकी एकमेकींकडे हमसून रडत आहेत आणि या सगळ्यामध्ये प्रतिमा आणि सायली या मायलेकींना आता नियतीने एकत्र आणलेलं आहे. दोघी जणी आता एकमेकींच्या मिठीत आहेत. दोघींचं हे प्रेम बघून आता घरातले सगळे जण भारावून गेलेले आहेत. आता खरंच प्रिया प्रतिमाला घेऊन किल्लेदारांच्या घरात जाण्यामध्ये यशस्वी होणार का, की या सगळ्यामध्ये सायली पुन्हा एकदा जिंकणार आणि प्रतिमाला इकडेच ठेवणार, हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे.